गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात, जसे आम्ही मस्त मजेत आहोत. आज आहे संडे आफ्टरनून. संडे आफ्टरनूनला सकाळी उठल्यापासून बरंच काही केलं आणि ब्रेकफास्ट झाला. खूप छान उपमा होता आज. उपमानंतर झाला आमचा लंच टाईम. लंच तर आमचा रेडी आहे, पण आम्हाला मध्ये भूक लागली तर स्नॅक्ससाठी आम्ही काय बनवतोय? फ्रेंच फ्राईज. आणि एअर फ्रायर घेतलं, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. एअर फ्रायर मध्ये त्याचं उद्घाटन घेतल्यापासून आम्ही फ्राईज, नगेट्स, पोटॅटो, अजून काय ते पोटॅटो चीज शॉर्ट्स आणि नगेट्स सगळे एअर फ्रायर मध्येच फ्राय करतो, कारण ते ऑइल फ्री असतात. सो ते चांगलं आहे. सो आता एअर फ्रायरचं उद्घाटन तर केलं एक साईडला, आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं मागचं रिझन असं आहे की आज मी जाणार आहोत डिनरला कुठेतरी बाहेर. छोटासा ब्लॉग आहे, सो डू सपोर्ट. आज आमच्यासोबत ही पण असणार आहे. आय गेस हिची फॅमिली असणार आहे. आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण ते तुम्हाला ब्लॉगच्या एंड पर्यंत नक्कीच कळेल. सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंड पर्यंत बघा. आणि डिनरला कुठे जातोय, आम्ही काय काय स्पेशल खाणार आहोत तेही तुम्ही नक्कीच बघा. आधी आम्ही गेलोय आणि आज खूप महिन्याने जातोय. म्हणजे क्रेविंग झालेत मला की सी फूडचे. म्हणजे मी सी फूड थोडं 3-4 मंथ्स अवॉइड केलं होतं, त्याच्यामुळे बिचारा हा पण मी पण खात नव्हता. आणि चिकन मटन तर आम्ही नाही खात आहोत. श्रावण असल्यामुळे आमचा थोडा वेगळा श्रावण आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं लास्ट टाइम. सो आम्ही फिश खाणार आहोत. सो डोंट कमेंट. मी तर खाणार, बिकॉज मी माझी क्रेविंग स्टॉप नाही करू शकत. सो चिकन तर नाही, चिकनची मी एवढी फॅन नाहीये, बट फिश नक्कीच खाऊ. आता स्टार्ट केलाय. सो जाऊ दे. चिमू क्या खाना है? फिश खाऊ. ठीक आहे, चलो. सो बघत राहा पुढे. फ्रेंच फ्राईज एअर फ्रायर मध्ये झाले रेडी. आता ह्याला करूया बंद. हो, विदाउट ऑइल. यम्मी. फ्रेंच फ्राईज पण झाले, पोटॅटो शॉर्ट्स पण झाले, चीज नगेट्स पण झाले. नाही, एकदम परफेक्ट, हायजिनिक. गरम झालंय, गरम असणारच ना. चलो, दुपारचे वाजलेत 3:30. आमचं लंच करून झालंय. आज भुर्जी चपाती होते आमच्याकडे मेन्यू, कारण संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं आहे. 3:30. आणि हिला कंटाळा अजिबात येत नाही, कारण हिने घेतलाय घरी पिझ्झा बनवायला. एअर फ्रायर मध्ये फ्रेंच फ्राईज खाऊन झाले आमचे. आता फ्रेंच फ्राईज आम्ही काय खाणार आहे चिमू? क्या खाएंगे? पिझ्झा. सो आता आम्ही पिझ्झाचे प्रिपरेशन्स करतोय. वेज सॉस. आणि इथे खूप दिवसाने क्रेविंग आली आहे होममेड पिझ्झा खायचं. होममेड पिझ्झा बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह गोष्ट नाही आवडत आहे म्हणून. आणि अशा दिवसामध्ये बाहेरचं काय खायचं पण नसतं, त्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं घरातलंच खातोय. बाहेरचं खाणं खूप अवॉइड करतोय, होममेड खातोय. चला आता पिझ्झा एअर फ्रायर मध्ये टाकताना दाखवूया. हा, एअर फ्रायर मध्ये. ठीक आहे. आणि संडे मूड चालू आहे यांच्याकडे. यांचा चालू आहे गेम PS5. आमच्या विकेंडला फक्त PS5 असतो. विकेंड बोलला तर सॅटर्डे संडे PS5. चिमू पिज्जा कौन खाएगा? बनाएगा कौन? जोर से बोल के दिखा. पिज्जा कौन खाएगा? नहीं खाएगा कौन? बनाएगा कौन?
वो बनाएगी हो दीदी बिदी नाही वो वो. सगळ्यांना वो. तिला पिझ्झाची एवढी एक्साइटमेंट झाली आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. इधर बोल के दिखा. हॅलो गाईज. हेलो गाइस, से हेलो गाइस. वेलकम बैक टू आवर चॅनल. हेलो गाइस, जोर से हेलो गाइस. बघितलं हिची मजा. हॅलो गाइस. आमचं ऐकून ऐकून घरी बोलायला लागले. आम्हाला निशिनी सांगितलं ही बोलते हॅलो गाईस. एकटीच बोलते. आणि आम्ही एक पोस्टर लावलाय आतमध्ये. त्या बाबूला बोलते हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. बाबू दुधू पिया. एक पोस्टर आणलाय आम्ही हर्षालीसाठी. हा, त्याला बघून ती फक्त एवढंच बोलते, बाबू फोटो, बाबू दुधू पिया. ए बाबू को पिज्जा देंगे, देंगे ना. हाँ हाँ, व्हेरी गुड. चलो, पिझ्झा आमचा रेडी होतोय. एक पिझ्झा आता तव्यामध्ये बनवलाय हर्षालीने आणि एक पिझ्झा चाललाय एअर फ्रायर मध्ये. दोघांपैकी बघूया कुठला बेस्ट होतोय. तव्यावालाच बेस्ट होणार. नाही नाही, हा एअर फ्रायरचा बेस्ट होणार माझा. ही बघ वाट बघते, पिझ्झाची वाट बघतेस. नाही, ही मुलगी संध्याकाळी 3ला झोपते आणि डायरेक्ट 7-8ला उठते. आज तिला झोपच नाही. आज हिला खायचं आहे म्हणून झोपत. पिझ्झा. चिमू क्या खाएगी. तुझा पॅन मधला पिझ्झा होतोय 5 मिनिटांमध्ये. माझा एअर फ्रायरचा पिझ्झा बघ कसला झालाय. पण आधीपासून आपण पॅन मध्येच करत आलोय, आता एअर फ्रायर. पण आता एअर फ्रायर घेतला उपयोग पहिला किती झाला. 5 मिनिटात झालाय. 5 मिनिटात. कशामध्ये, तव्यामध्ये लेट होतो. पॅन मध्ये थोडासा लेट होतो. सॉरी. हा बघ कसला 5 मिनिटात झाला. एकदम टिपिकल. व्हॉट टिपिकल. बघा ते कसं वाटतंय. कसं वाटतंय. चांगला वाटतंय. कमेंट करून सांगतील सगळे मला कसं वाटतंय. तिचा पॅन वाला पण झालाय रेडी. आता दोघांपैकी कुठला चांगला वाटतोय. माझा चांगला वाटतंय. तुझा बघ. दॅट इज इंडियन पिझ्झा. दॅट इज मेक्सिकन पिझ्झा. मेक्सिकन. तुमची चालू आहे पिझ्झा पार्टी. कैसा बनाय. पॅन मधला पण खूप मस्त लागतोय. टेस्टी. व्हाट है. ऑनेस्ट रिव्ह्यूज गाइस. बस नीचे का बेस क्रिस्प. पॅन वाला ह्याला दिला खायला. तिला दे. तिमो पिझ्झा 2 झाले. आता हा कितवा. तिसरा. एअर फ्रायरचाच. चीजी. मॉझरेला. खाई नाही रोटा. पिझ्झा बनवून मी दमले आणि कुणाली ते लादी पुसतोय कारण सगळी घरभर चीज केलंय याने. मावशीला सुट्टी आहे म्हणून. आणि मावशीला हा पुसला नसतं आणि पुसायला लावलंही नसतं, पण मावशीला सुट्टी आहे आज इव्हनिंगला म्हणून बिचारायला पुसायला लागतंय. आणि भांडी पण कोण घासते माहितीये. ऋग्वेद घासतोय. कसं वाटतंय आज लादी पुसून. सवय आहे ना. खाली बसून पुसा ना. एवढी पण सवय नाही. मस्त झोपून उठलो. आफ्टरनून नॅप. आणि इथे जायची तयारी आहे. बघा काय चालू आहे. मेकअप. कसली प्रॅक्टिस करताय. ओ कसली प्रॅक्टिस करताय. आता हेच काम आहेत ना. तिला आई शेडो लावायचंय. सुंदर सुंदर असं पाऊडो. स्टाईल पाहिजे. असं पाऊडो. तिला ब्लश पण लावायचंय. त्यांनी सवय लावली आहे. व्हेरी गुड. फ्रेश वगैरे होऊन आमची जायची तयारी डिनरला. चिमू चलो. चिमू किती क्यूट दिसते. वा किती क्यूट दिसते. आम्ही पण क्यूट दिसतोय. चलो जाऊया डिनरला. कुठे चाललोय आपण कुठे चाललोय. गोनीदा धाबा पलसपे नवी मुंबई. लेट्स गेट रेडी. कॅब येते. आम्ही कॅबने जातोय बिकॉज आम्ही खूप जण आहोत. आणि आमची गाडी गेली आहे सर्व्हिसला.
संडे असल्यामुळे. 31 जुलै शिवाय मिळणार. 31 जुलैला भेटेल. जाऊया चला लवकर, लेट नको करूया. हाय गाइस बोल के बता. से हाय गाइस, वेलकम बॅक. हाय गाइस. कशी करते चिमू अभी नाटक. हाय गाईस. गोंधळ ढाब्याला आम्ही पोहोचलोय डिनरसाठी आणि खरंच क्राऊड आहे खूप क्राऊड आहे. नक्कीली आम्हाला टेबल भेटलाय. हा, कारण आम्ही लवकर आलो. लवकर आलो. 9:30 वाजता. हिची चेअर बघा, स्पेशल ट्रीटमेंट फॉर किड्स. बोल हॅलो गाईस. आता लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा स्टार्ट होणार. 9 वाजता लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. डिनर. येस. कालपासून फिश करते, आता बोलते मला फिश नाही खायचंय. मग काय खायचंय? काय खायचंय? असं काय म्हणजे क्रेविंगच होत नाही आता इथे आल्यावर. पण इकडे यांचे बारिशची खुशबू म्हणजे मॉन्सूनचा स्पेशल डिशेस खूप आहे त्यांच्याकडे. तुम्हाला मी दाखवतो. क्रांती रेडकरने ऍड केली याची. बारिश की खुशबू. हे बघ, मटकी, चकना बटर फ्राय, जवला, चिचिया पापड, खिचा पापड, जवला खिचा पापड, झुणका भाकर, झणझणी शेव भाजी, जिताडा आगरी करी, कोळंबी बोंबील भजिया, बोंबील वडापाव. बेस्ट. चाय खारी, आईस्क्रीम. हे तर तिने खूप हे केलं. डेझर्ट आहे आय गेस. रील मध्ये तिने खूप हे केलं होतं. What is हा ना. खारी आईस्क्रीम. आणि आम्ही आलोय जास्त करून काय बघून ते उकड असते ना जे कोळी लोक खातात. हा, सगळे उकड. सीफूड सीफूड बॉईल, पण ते नाहीये. आणि अनलकीली आम्हाला ते नाही मिळालंय. सो मी काय खाऊ. बघूया आपण. थोडं खाईन, जास्त नाही. ठीक कारण आहे. आता क्रेविंग गेलेत पूर्ण. ठीक आहे. बिलकुल इच्छा होत नाहीये. लेट सी. आज कोणालाच येणार नाहीये. बट आवाज आहे आणि आम्ही मागवले सुरमई आगरी तवा फ्राय आणि हे प्राऊन्स जे मी नाही खाणार आहे. काय ऋषी? डिनर वगैरे सगळं झालं. आता आम्हाला हवा डेझर्ट. सो आम्ही आता खाणार आहे जिलेबी रबडी. जिलेबी विथ रबडी हा कॉम्बिनेशन आहे. लाईव्ह हे असं लाईव्ह जिलेबी आणि त्यासोबत गरमागरम जिलेबी अँड रबडी. कोण खाणार आहे जिलेबी रबडी? यू अँड भारी केलं. आणि जिलेबी तिकडे होते. गरमागरम. मी नाही खाणार बिकॉज मला गोड अजिबात आवडत नाही. सो मी जिलेबी वगैरे नाही खाणार. गोड नाही आवडत. हॅलो गाईज. चिमू खेळते इथे छोट्या गार्डन मध्ये. छोटस गार्डन आहे लहान मुलांसाठी. आजा 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 आजा. छोटा बेबी है. क्या बोलता है? छोटा बेबी है. छोटा बेबी है, उसको बोल छलक नहीं तो गिर जाएगा. काय बोलिये. जिलेबी Dinner done. रबडी खाऊन झालं. डिनर डन. सो लेट्स गो टू होम. तर आम्ही आता घरी आलोय. रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही मुद्दामून लवकर आलो बिकॉज अशा सिच्युएशनमध्ये जास्त बाहेर राहणं चांगलं नसतं. सो डिनर झालं, सगळं झालं. मी काहीच खाल्लं नाही. गेले होते माझ्यासाठी पण मी काहीच खाल्लं नाही. ओनली प्राउन्स, तेही एखाद पीस खाल्ला
आणि ते जास्त खायचं नसतं म्हणून मी नाही खाल्लं. चिकन मी खात नाही बिकॉज श्रावणमध्ये मी चिकन खात नाही आणि माझं बेबी नॉनव्हेज एक्सेप्ट पण करत नाहीये आतापर्यंत तरी, अजिबात करत नाही. फक्त बोंबील एक्सेप्ट करतो. बोंबील चालतात. हां, तर सगळ्या ह्यांची मजा झाली माझ्या नावाखाली, माझी काहीच मजा नाही झाली. सो असा होता आमचा वीकेंड ब्लॉग. कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवीन नवीन ब्लॉग आमचे बघायला भेटतील आणि इंटरेस्टिंग ब्लॉग असतील, ट्रस्ट मी. आणि भेटूया आपण डिरेक्टली आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो बाय एव्हरीवन आणि गुड नाईट. बाय.